आज आपण सुकं चिकनची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आधी मी 3 चम्मच तेल कढईमध्ये टाकते आणि ते मस्तपैकी गरम होऊ द्यायचं आहे। गरम झालेलं आहे तेल, त्यामध्ये मी बारीक चॉप केलेला 2 कांदे टाकते। कांद्यासोबतच आपण लसूण पण टाकणार आहोत। मी लसूण ठेचून घेतलेला आहे। तुम्ही लसणाची पेस्ट सुद्धा तयार करून टाकू शकता। आता हे आपण 5 मिनिट कांदा मस्त तेलामध्ये फ्राय होऊ देऊया। 5 मिनिट झालेले आहेत। कांद्याचा कलर पण बदललेला आहे, पण आपल्याला पाहिजे तसा कांदा सॉफ्ट नाही झालेला। त्यासाठी आपण वापस झाकण ठेवून छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया। आता कांदा आपला छान भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण 2 टोमॅटो टाकलेले आहेत। तुम्ही टमाटर प्युरी सुद्धा टाकू शकता, पण मी टोमॅटो कापून टाकलेला आहे। आता त्यामध्ये आपण थोडे सुके मसाले टाकूया। 1 चमचा मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि मी एव्हरेस्टचा मसाला टाकलेला आहे। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून 3-4 वेळा चिकन धुवून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपला मसाला चिकनला लागला पाहिजे असं मिक्स करायचं आणि 10-15 मिनिटं स्लो गॅसवर शिजायला ठेवायचं। 10 मिनिटं झालेले आहेत। आता बघू शकता चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे। चिकन आपलं शिजलेले नाही आहे, त्यासाठी आपण 5 मिनिटं शिजून घेऊया। चिकन आपण शिजलेलं आहे, बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। आता आपण भाकरीची तयारी करूया। मी ज्वारीची भाकर बनवते, तुम्ही चपाती बनवू शकता, बाजरीची भाकर तुम्हाला आवडेल तशी तुम्ही या सुक्का चिकन बरोबर खाऊ शकता, पण मला ज्वारीची भाकरी आवडते म्हणून मी ज्वारीची भाकरी बनवते। आता आपली ज्वारीची भाकर बघा तयार आहे। मी ही भाजायला ठेवते। आपली भाकरी पण तयार होत आहे। बघा आपली भाकर मस्तपैकी तयार आहे।